आज तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रामध्ये लीड करायचं ठरवलं आणि ते लीड करताना डोक्यामध्ये कॉम्पिटिशन न येता फक्त माझी कालची जी अचिव्हमेंट होती त्याच्यापेक्षा एका पाऊलाची पुढची अचिव्हमेंट मी आज करणार, शेजारी कोण पळतंय बघणारच नाही, तर रामाची उपासना, तर रामरक्षा ध्यान लाभदायक आहे. मला जिंकायचंय हा फोकस, त्याला हरवायचंय हा फोकस आला की राम काही करू शकणार नाही. मला जिंकायचंय हा फोकस, त्याला हरवायचंय हा फोकस नाही. फरक आहे. तुम्ही जिंकल्यामुळे तो हरेल, पण तुमचा फोकस त्याला हरवणं नव्हता. हे समजतंय? मला 99% मिळवायचं, मला त्याच्यापेक्षा जास्ती टक्के नको आहेत, मला 99% मिळवायचं. मग रामाची उपासना मदत करते. उपासनाच याच्यासाठी करतात की त्या देवतेचे गुण आपल्यात यावेत.